काम झाली तुझी ते दरवाजे वगैरे बसले होते पाण्याची व्यवस्था राहिली ती फक्त सपोर्ट करावं लागतं बरं का तू घालली का आज आपण कळमनुरी तहसील कार्यालय याच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या हिंगोली जिल्ह्याला लाभलेला जातीवादी, मनुवादी आणि अत्यंत नीच असलेला माजी खासदार हेमंत्या पाटील तसेच नांदेडमध्ये त्याला ह्याच जातीच्या मानसिकतेतून त्याचा पराभूत झाला, लाखो रुपये कोट्यावधी रुपये पक्षाला देऊन विधान परिषदेवर नियुक्ती करून घेतली, अशा या जातीवादी हेमंत्या पाटलाचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कळमनुरी तहसील कार्यालयासमोर जमलेले आहेत। 11 जुलै 2025 रोजी विधान परिषदेमध्ये जातीवादी असलेल्या हेमंत पाटलांनी आपल्या सर्वांना माहित आहे नांदेड जिल्ह्यामधलं बोंढारमध्ये बौद्ध समाजातून येणारा युवा तरुण अक्षय भालेराव याची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली, पोटामध्ये अनेक वार करण्यात आले, त्याचे आतडे बाहेर काढण्यात आले, जातीवादी लोकांनी त्याची हत्या केली आणि आज संबंधित सर्व आरोपी न्यायालयामध्ये आहेत। ही बाब न्यायप्रविष्ट झालेली असताना देखील विधान परिषदेमध्ये हा जातीवादी भाडकं वाचलेला हेमंत्या पाटील म्हणतो की वरातीमध्ये जात असताना घोड्यावरच्या नवरदेवाला जेलमध्ये टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये काही दिवसा अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाच्या पूर्ण आकृतीच्या पुतळ्याची एका जातीवादी माणसाकडून विटंबना करण्यात आली। त्या विटंबनेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। दंगल तिथं दंगलीचं रूपांतर काही जातीवादी लोकांनी त्या दंगलीचं रूपांतर त्याला दिलं। आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या खाद्यावर बंदुकी ठेवून गोळ्या चलवण्याचं काम जातीवादी लोकांनी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये हा जातीवादी हेमंत पाटील विधान परिषदेमध्ये वक्तव्य करतो की तिथल्या असणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या पोलीस प्रशासनाला सस्पेंड करण्यात आलं। मला या जातीवादी हेमंत पाटलाला म्हणायचं आहे कायदा सुव्यवस्था जरी निर्माण करताना पोलीस प्रशासनाने भूमिका जी घेतली असेल, काही कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असेल तर कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती, परंतु ज्या पद्धतीनं इथं असलेल्या जातीवादी पोलीस प्रशासनाच्या मानसिकतेतून काही कर्मचाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांनी जो महाराष्ट्राला परिचित असलेला मुरमाड म्हणून जातीय पोलीस अधिकारी आहे यानं अमानुषपणे मारहाण करून एक उच्च शिक्षित असलेला वडर समाजातला एक वकिली करणारा जो परीक्षेसाठी परभणीमध्ये गेला होता असा सुरवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। अनेक प्रश्न उठले, अनेक लोकांनी भेटी दिल्या, अनेक लोकांनी गोटेपणा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी कायदेशीर भूमिका घेतली आणि हा मुद्दा न्यायालयामध्ये गेला आणि आम्ही कोणीही पोलीस प्रशासनाला दोषी ठरवलेला नाही, आम्ही कोणीही पोलीस प्रशासन हा दोषी आहे म्हणून म्हणालो नाहीत,
न्यायालयानं 72 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे न्यायालयाने दिलेत आणि ही बाब न्यायालयाने खंबीरपणे मांडलेली असताना सुद्धा हा जातीवादी माकड असणारा हेमंत्या पाटील म्हणतो की पोलीस प्रशासनाने कायद्याचे प्रश्न निर्माण करताना अडवण्याचं काम केलं आणि त्यांना सस्पेंड करण्यात आलं. मला या हेमंत्या पाटलाला एक प्रश्न विचारायचा आहे. तू जातीवादी अगोदरपासूनच आहे, आम्हाला माहित आहे. माजी खासदार असताना तू किती जातीवादपणा केला ते सुद्धा आम्हाला माहित आहे. विधानसभे गृहामध्ये किती मागासवर्गीयांचे प्रश्न मांडले ते सुद्धा आम्हाला माहित आहे. आणि या पार्श्वभूमीवरती साधा तू या परभणी जिल्ह्यात जे गोष्ट झाली त्याबद्दल निषेध सुद्धा तू व्यक्त केला नाही. मृत्युमुखी पडणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी बाबत दुःख सुद्धा व्यक्त केलं नाही. त्याच्या परिवारावरती जो काही अन्याय अत्याचार झाला त्याच्याबद्दल तो दुःख सुद्धा व्यक्त केलं नाही. आणि आज तुम्ही अशा जातीवादी लोकांच्या अशी तुम्ही भूमिका घेऊन आज मागासवर्गीयांना बदनाम करण्याचं काम हा हेमंत पाटलानं काल विधान परिषदेमध्ये केलेला आहे. हा खरं तर मुळात अत्यंत जातीवादी आहे. हे ज्या पक्षातून येतो ती पक्ष मनुवादी विचारसरणीची आहे, सनातनी सरणीची आहे. RSSच्या चड्ड्या घालणारे हे लोक आहेत. देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले संविधानाला विरोध करणारी RSS भारतीय जनता पार्टी, त्याचा हिस्सा असणारा हा शिंदे गट, यांच्या कोणत्याही कारणावरती भारतीय जनता भडकवला नाही. हा शिंदे गटाचे सहभागी असणारे राष्ट्र अजित पवार या सगळ्या लोकांनी अत्यंत आपल्या मागासवर्गीय बांधवांना करण्याचं काम केलेलं आहे. मला माहित आहे, मी जबाबदारीनं या ठिकाणी बोलत आहे की विधानसभा गृहामध्ये कोणताही माईचा लाल नाही की मागासवर्गीयांचे प्रश्न मांडवायचे. अक्षय भालेरावचं प्रकरण झालं, किती विधानसभेमध्ये आमदार खासदारांनी प्रश्न मांडले, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होते. सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण झालं, दुर्दैव मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्थेचा पदाचा चुकीचा वापर करून पोलीस अधिकारी काही कर्मचाऱ्यांनी तिथं अत्यंत अमानुषपणे जनावरांना अशी मारहाण केला जात नाही की मारहाण करतानाचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. किती या सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्री असतील, त्यानंतर या आमदार खासदार मंत्री असतील, यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला. कुणीही मांडला नाही. आले तर आले फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आले. आणि हा जातीवादी हरामखोर म्हणतो की अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत आहे, ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढवत आहेत, अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार मागासवर्गीय करत आहेत. आपल्याला नक्षल अर्बनवादी म्हणायचं काम हेमंत पाटलानं केलेलं आहे. अरे खरे तर नक्षल अर्बनवादी आम्ही नाही, तुम्ही आहे. तुम्ही तर या देशाचे अतिरेकी आहेत. तुमच्या कार्यालयावरती भारताचा झेंडा तुम्ही फडकवू शकत नाही, भारतीय संविधानाचं तुम्ही नाव घेऊ शकत नाही. ज्या संविधानाने हेमंत्या पाटलाला अधिकार दिला, निवडणुकीचा अधिकार दिला, निवडून येण्याचा अधिकार दिला, सभागृहामध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, आज तुम्ही त्यामधून येणाऱ्या समस्त मागासवर्गीयांना गालबोटं लावण्याचं काम हेमंत्या पाटलानं केलेलं आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज आपण इथे जमलेले आहोत. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा विषय झाला, नक्षल अर्बनवादी आपल्याला म्हणण्याचा वक्तव्याचा विषय झाला, त्यानंतर खंडणी वसूल करण्याचा आरोप आपल्यावरती करण्यात आला. आपल्याला नक्षलवादी म्हणून अनेक संघटनांना संबोधण्यात विधान परिषदेमध्ये या हेमंत पाटलाकडून आलं. मला एक विषय विचारायचा अहो का हेमंत पाटील, तुमचे न्यायालयामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहेत, तुमच्या जे अनधिकृत संस्था नांदेडमध्ये आहेत, तुमच्या लोकसभेमध्ये कोट्यावधीचे अनधिकृत निधी तुम्ही आणून जे कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलेला आहे, एका नांदेडमध्ये आज 4 मजली हेमंत्या पाटलाची बिल्डिंग आहे. एका पीडित व्यक्तीची ती बिल्डिंग होती. ती बिल्डिंग आज हेमंत पाटलाचं तिथं सगळ्यात मोठं तिथं ऑफिस आहे. आम्हाला उकरायला भाग पाडू नका. आम्ही संविधान निर्मात्याचे लेकरं आहोत, कायद्याचं आम्ही अनुपालन करणारे आहोत. आणि तुमच्या गाडीखाली किती अंधार आहे तो अंधार आम्हाला माहिती आहे. आम्ही जर आमच्या पद्धतीनं जर सुरुवात केली हेमंत पाटील, तर महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये फिरायला सुद्धा तुम्हाला भाग पडणार नाही. त्यामुळं आज मी हेमंत्या पाटलाला इथून जाहीर आवाहन करतो. नांदेड सरकारी दवाखान्यामध्ये आदिवासी समाजात येणारा डॉक्टरांचा अपमान केला, अक्षरशः घाण संडास असताना संडास त्याला साफ करायला लावली, त्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली. ही हेमंत पाटलाची जातीवादी मानसिकता 11 तारखेला विधान परिषदेमध्ये स्पष्ट आपल्या सर्वांना दिसून आली. राहिला प्रश्न ब्लॅकमेलिंगचा. अहो हेमंत पाटील, तुम्ही या जिल्ह्यामध्ये, या लोकसभेमध्ये आणि आता विधान परिषदेमध्ये असताना तुम्ही किती अधिकाऱ्यांना दबावाखाली ठेवता?
तुम्ही किती कर्मचाऱ्यांना दबावाखाली ठेवता, पोलीस प्रशासनाला तुमच्या सत्तेचा माग असणाऱ्या लोकांचा किती त्यांना त्रास आहे हे आम्हाला याची पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळं आमच्यावरती आरोप करण्यापेक्षा, आम्हाला अपमानास्पद करण्यापेक्षा तुमची लायकी काय आहे याचा तुम्ही विचार करावा. आणि इथून मी जाहीर आवाहन करतो यापुढे हेमंत्या पाटलाला की ज्याही दिवशी हेमंत्या पाटलाचा हिंगोलीमध्ये दौरा असेल, वंचित बहुजन शेकडो कार्यकर्ते त्याच्या तोंडाला काळं फासून त्याचे कपडे फाडून तर आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो. आणि मला या महाराष्ट्राच्या माननीय मोठ्या विधान परिषदेच्या अध्यक्षा, या देशाचे, या महाराष्ट्राचे माननीय महोदय राज्यपाल यांना मला या ठिकाणावर सांगायचंय की विधानसभा गृहामध्ये संविधानाने आपल्याला प्रश्न मांडण्याचा अधिकार दिला, आपल्याला ऐकण्याचा अधिकार दिला, परंतु एखाद्या विशिष्ट समाजावरती वक्तव्य करत असताना, एखाद्या विशिष्ट कायद्याला पकडून काही ठिकाणी गैरवापर झाला असताना, खऱ्या समाजाला दोषी ठरत असताना विधानसभा अध्यक्ष महोदय, आपलं सुद्धा काम आहे की ज्या मानसिकतेतून असं वक्तव्य केलं जात आहे, ज्या मानसिकतेतून हे जातीवादी प्रश्न मांडले जात आहेत, या लोकांना, या आमदारांना, या खासदारांना आवर घालण्याची गरज आहे. तुमचा संजय शिरसाट, आत्ताच हॉटेलमधला संजय शिरसाटाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मस्त लगे बनेनीवर एका हॉटेलमध्ये आलिशान बनेनीवर बसलेला संजय शिरसाट, पैशाची मोठी कोट्यावधीची बॅग दिसते, हातामध्ये शान चौकत करून सिगरेट दिसते. हे तुमची शिंदे गटाची, आणि आम्हाला तुम्ही शिकवता. आणि बोलावं काय? अहो, ज्या कळमनुरीच्या आमदारांनी, संतोष बांगरांनी वसमतमध्ये वक्तव्य केलं होतं की या लोकांची लेकरं मुंजे होतील, यांच्या पत्नी विधवा होतील, यांच्या पाठीमागे ईडी लागल, बीडी लागल, सीडी लागल, आणि खांद्यावर खात घेऊन हेमंत पाटील तुम्ही आमदार बांगरांसोबत फिरता. अहो, त्या बांगरांनी अर्धरात्री 1:30 वाजता जाऊन डपून आकारामध्ये बरेच घेतला. आता कोणाची लेकरं मुंजे होतील, आता कोणाच्या बायका विधवा होतील, आणि आता कोणाच्या मागे ईडी सीडी लागेल. तुम्ही भ्रष्टाचारी नेते आहेत, तुमचे हात मागासवर्गीयाच्या रक्तानं साचलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला ईडीच्या भीतीनं आज ज्या लोकांनी तुम्हाला 50 वर्षाचं राजकारण दिलं, त्या लोकांना बैमान होऊन तुम्हाला तिकडं जावावं लागलं. अशी तुमची नीतिमत्ता आणि गलिच्छ विचार करण्याचे तुम्ही लोक आहेत. त्यामुळं तुम्ही आमदार संतोष बांगर आणि हेमंत पाटील यांचा मधला जो वाद होता तो माहीत आहे. काही काळानंतर तो एकत्र आला. पण मला आज या ठिकाणावर तुमचे सहकारी मित्र असलेले आमदार संतोष बांगर यांना सुद्धा एक प्रश्न विचारायचा आहे. परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी संविधान पूर्णाकृतीची विटंबना झाली, साधा त्याचा निषेध सुद्धा आमदार संतोष बांगर यांनी केला नाही. सोमनाथ सूर्यवंशीचा दुर्दैव मृत्यू झाला, त्याच्या दुःखाचा सुद्धा निषेध सुद्धा व्यक्त आमदारांनी केला नाही. संविधानाची विटंबना होते, मागासवर्गीयावरती अन्याय अत्याचार होतात. आज डोंगरगडा सर्कलमध्ये एक आमचा दलित तरुण रोहन पंडित याच्यावरती सरपंचाच्या, आमदाराच्या काही कार्यकर्त्यांकडून गेली 1.5 वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहे. बहुचं ग्रामपंचायतीचं प्रकरण, यांचा युवा सेनेचा तालुका उपप्रमुख, त्यानं दलित वस्तीचा निधी गिळला. कानेगाव ग्रामपंचायतीचा प्रश्न, कोट्यावधीचे दलितांचे निधी या कळमनुरी तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये खाण्याचं काम आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं मला सर्वांना सांगायचंय, यांची चाटुगिरी करणाऱ्याला सांगायचंय, यांची दलाली करणाऱ्याला सांगायचंय, यांना डोक्यावर घेऊन मिळवणाऱ्याला सांगायचंय की तुम्ही जेवढा बोलबाला करता, जेवढी तुम्ही चाटुगिरी करता, जेवढी तुम्ही भडवेगिरी करता, तुम्ही साधा जर यांना या बाबतीत जर प्रश्न विचारू शकत नसाल तर मला इथं जबाबदारीने मी सांगतो की तुमच्या एवढे दलाली हे कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये कुठे सापडणार नाही. की दलाली स्वीकारणारे हे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मला आजच्या दिवशी फक्त एवढं सांगायचंय की अत्यंत अपमानास्पद, लज्जास्पद, जातीवादी विशिष्ट समूहाला बदनाम करण्याचं काम त्या हेमंत्या पाटलानं विधान परिषदेमध्ये केलेलं आहे. त्यामुळं आजच्या दिवशी आम्ही त्याची विधानसभा अध्यक्षाला राज्यपालाच्या माध्यमातून निलंबनाच्या कारवाईचं पत्र आम्ही आज देणार आहोत. पण याच्या पुढे आज पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो की ज्याही दिवशी हेमंत्या पाटलाचा हिंगोलीमध्ये कुठेही दौरा असेल, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या जातीवादी हेमंत्या पाटलाच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्या ठिकाणावर मी एवढं